युवा नेते गौरवभाऊ नंदुशेठ जाधव यांचा वाढदिवस उत्साहात साजरा। सातपूर नगरसेवक तथा माजी प्रभाग सभापती नंदुशेठ जाधव यांचे चिरंजीव युवा नेते गौरवभाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त त्र्यंबक रोड येथील मसाला झोन येथे वाढदिवस साजरा करण्यात आला। युवा नेते गौरवभाऊ जाधव यांना नाशिक जिल्ह्यासह सातपूर भागातील विविध राजकीय पक्षातील मान्यवरांनी भ्रमणध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या। यावेळी गौरवशाहू जाधव यांचे हितचिंतक मित्रपरिवार या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त सातपूर त्र्यंबक रोड येथील मसाला झोन हॉटेल येथे शुभेच्छा देण्यासाठी रीघ लागली होती। वेळोवेळी युवा नेते गौरवशाहू जाधव हे त्यांचे चुलते माजी नगरसेवक मधुकर जाधव तसेच वडील नंदुशेठ जाधव यांच्या मार्गदर्शनात सामाजिक धार्मिक राजकीय मैत्री जपण्यासाठी अग्रेसर आहेत। विशेष करून माजी नगरसेवक मधुकर जाधव तसेच वडील नंदुशेठ जाधव यांचा गौरवभाऊंना सहवास लाभल्यामुळे कोरोना काळात देखील गौरवभाऊंसह जाधव परिवाराने कोरोना काळात नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे। गौरवभाऊ हे नागरिकांच्या हितासह सामाजिक कार्य करत असताना नागरिकांच्या अडचणी तसेच मैत्री जोपासण्यासाठी कटिबद्ध असतात। त्यामुळे गौरवभाऊंची नागरिकांमध्ये प्रतिमा चांगली असल्याने पुढील राजकीय जीवनात नक्कीच ते भरारी घेणार असल्याचे या वाढदिवसाच्या कार्यक्रमातून दिसून आलं। यावेळी प्रमुख पाहुणे आमदार सीमाताई हिरे, भाजपा नेते महेशजी हिरे, आरपीआय नेते प्रकाशजी लोंढे, मनसे नेते सलीम मामा शेख, माजी नगरसेवक शशिकांत जाधव, योगेश शेवरे, माजी नगरसेविका माधुरी बोलकर, सामाजिक कार्यकर्ते गोकुळ निगड, विक्रम नागरे, दीपक नानाजी लोंढे, धीरज शेडके, समाधान देवरे, रवींद्र देवरे, डॉक्टर वृषाली सोनवणे, दीपक मौले, योगेश गांगुर्डे, प्रकाश महाजन, अमोल पाटील, अरुण घुगे, राजेश दराडे, रवींद्र जोशी, निलेश जोशी, शिवजन्मोत्सव समिती पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर, मित्रपरिवार, नातेवाईक, जाधव कुटुंबीय आलेल्या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केल्यानंतर आभार माजी नगरसेवक मधुकरशेठ जाधव यांनी मानले। सूत्रसंचालन नाना वाघ यांनी केलं। तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी रोहित जाधव यांच्यासह समर्थकांसह नातेवाईक व परिवाराने अथक परिश्रम घेतले। गौरवशेठ जाधव यांना मी आपल्या सर्वांच्या वतीने व निगम कुटुंबाच्या वतीने त्यांच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो। जाधव कुटुंब म्हटलं ते नेहमी सामाजिक काम असो कुठले काम असो त्याच्यामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान असतं। एक म्हणजे घडवतो नेतृत्व म्हणून आपण त्यांच्यासाठी मी प्रत्येकाला शुभेच्छा देतो आणि सामाजिक काम करतात त्यांनी खरोखर त्यांचं खूप मोठं योगदान असतं। मी परत सर्वांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। थांबतो। जय हिंद जय महाराष्ट्र। कार्यकर्ते गौरव जाधव त्यांच्या वाढदिवसासाठी सर्व घरातील कुठे सामाजिक असेल शैक्षणिक असेल राजकीय असेल या ठिकाणी सर्व उपस्थित। खरं तर गौरवच्या बाबतीत वेगळं काही सांगायचं नव्हतं। खरं तर गौरवला माझे मार्गदर्शक नंदुशेठ जाधव असतील, नंदुशेठ जाधव असतील, समाजसेवेचं बार काढून त्यांना लहानपणामध्ये उठलेलं आणि खरोखर मला वाटतं नंदुशेठ गौरव जो आहे तुम्ही सुद्धा आपली सामाजिक बांधिलकी म्हणून या सातपूर शहरामध्ये अनेक समाजोपयोगी कार्यक्रम केलेले आहेत आणि खरं तर जाधव कुटुंब जर म्हटलं तर सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन या ठिकाणी सातपूर भागामध्ये नाशिकच्या पंचायत रोशीमध्ये नेहमी सतत जनहिताचं काम करत आले आहे। पण नंदुशेठ या गौरवच्या वाढदिवसानिमित्त मी सांगू इच्छितो तुमच्या जाधव कुटुंबामध्ये नंदुशेठ असतील तुम्ही असाल जे सामाजिक बांधिलकी खऱ्या अर्थानं जोपासायचं काम हे गौरवच्या हातून घडते आणि गौरव तुमच्यापेक्षा अजून थोडा पुढं आहे। तो ऍक्टिव्ह आहे, खूप पळतोय आणि तो त्याचं आपण जर बघितलं सर्व जाती धर्माचे त्यांनी या सातपूर पंचायत कृषीमध्ये मित्रपरिवार तयार केलेला आहे। तर मला वाटतं आता येणारा काळ आहे आता काही स्पष्ट बोलायला नको, त्याला काही फारशी अडचण येणार नाही आणि तुमचं काम तुमच्या कामाच्या जोरावरती आणि त्याचं तुमचं जे काम तो सतत करत राहतो। मात्र खरोखर एक मनमळ स्वभाव आहे, भूतपूर्व मुलगा। मी त्याच्या वाढदिवसानिमित्त आमच्या शेख परिवाराच्या वतीनं महाराष्ट्र निर्माण पक्षाच्या वतीनं त्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि मला वाटतं त्याचं काही जे स्वप्न असेल आई तुळजाभवानी त्याचं ते स्वप्न पूर्ण करो अशी सदिच्छा व्यक्त करतो। धन्यवाद। बंधू गौरव जाधव यांना शिवजन्मोत्सव समितीतर्फे लोकशाही रामनाभाऊ साठे समितीतर्फे
खूप शुभेच्छा देतो आणि मंगलमय मैत्री स्थापन करतो. खऱ्या अर्थानं ह्या गौरव जाधव यांच्याकडनं ह्या सातपूर शहराची सेवा करून अशा मी शुभकामना व्यक्त करतो. आपल्याला भगवान गौतम आपण आयुष्य घ्यावं. जय भीम, जय संविधान, जय शिवराय. परमेश्वराच्या त्यांनी अशी प्रार्थना केली की त्या पद्धतीने हा वारसा पुढे चालला आहे ते उद्योगधंदे करून जमणार नाही. त्या माध्यमातून आपण सक्षम त्यांनी सेवा केली आहे. त्या आपल्या पावलावर पावलं आहे नंदू आपल्या पावलापेक्षा 2 पावलं पुढं हे लेखा अतिशय गतिमान गेले. आपल्या संस्काराने आपल्या रूढी परंपरा त्यांनी कधी स्वीकारलं आहे मला कळलं नाही. हा रूढी परंपरा जतन करण्याबरोबर त्यावेळेला वेळेचा अभाव का होईना मला मात्र का होईना वरून देशाच्या माध्यमातून कमी पडतो एका आपला विनंती झाली साऱ्या कोकणात फिरत आहे. आपण फक्त सर्व धर्माची घोषणा केली हे मात्र प्रामाणिक पद्धतीने अमोल बनवतो. अशा लेकरांना तुमच्या माध्यमातून आपण आशीर्वाद दिला पाहिजे. निश्चित आहे की ते काम केलं आपण काम करतो. आपण आता काम झाल्याची गेलेली आहे. अधिकाऱ्याची थाप त्यांच्या डोक्यावर आणली पाहिजे म्हणून मागे वळ आपल्याला सांगते. मग आम्ही नक्की तुमच्या उद्या येऊ द्या या लेकरांनी आता आपला भारत दिला पाहिजे आणि ते नेता सक्षम. ठीक आहे सूर्यच्या माध्यमातून काही केला असेल तर त्याची दोन्ही वक्त आगामी महानगरपालिकेमध्ये कोणत्या लोकांच्या माध्यमातून कशी ना कशी केली पाहिजे वाटते. पार्टी वगैरे असेल जनरल असेल ते लोक असेल आम्ही जातीवाद धर्मवाद पाहत नाही. यांच्यावर खरं असतं फक्त आमची मैत्री आम्ही जगतो ते आपण असेल बाहेर उघडपणे असेल आपल्याला कारण काही इच्छा अभ्यास सर्व परिपूर्ण वारंवार समजतो. वाढदिवस निमित्त मात्र वर्षावर आणि मनन करायचं अवलोकन करायचं वर्षावर कालावधीमध्ये आमचं काही चुका झाल्या त्या गतिमान पद्धतीने आपण सुधारत बळत करत होतात स्वतःच नाही तरी झालं तरी आपण सुधारत करावं आणि चांगलं त्यापेक्षा अतिशय गतिमान पद्धतीने करावं. भाविक वाटचालीनं खूप खूप शुभेच्छा. आगे बढ़ो आणि तुम्हाला काय जय संविधान जय महाराष्ट्र. भारतीय जनता पार्टीकडनं तुमचं आरोग्य सुख समृद्धी भरभराटीने जावं आणि तुमच्या पुढे वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. यांच्या उपस्थित हा वाढदिवस साजरा होत आहे. खरोखर जाधव परिवाराकडनं आपण शिकलं पाहिजे तर ह्या जनतेची सेवा कशी करायची. सर्व एकीने खूप सेवा करत जात्या गोरगरीब जनतेला घराच्या स्वरूपात ह्या भावातर्फे गोरगरीब जनतेला घरं दिले आणि मी माझ्या गांगुर्डे परिवाराच्या वतीने नाशिक शिवसेना विभागाच्या वतीने माझ्या मित्राला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. होता आणि मुंबईमध्ये अधिवेशन असल्यामुळे पावसाळी अधिवेशनासाठी मी मुंबईत असल्यामुळे त्यावेळेला भेट झाली नाही. परंतु आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांना सुद्धा मनापासून शुभेच्छा देते. हे त्यांच्या सामाजिक कार्यात सतत घडावेळ पुढे असतात. सर्व समाजाला एकत्र करणं त्यांना एकत्र करून त्यांच्या कार्यात सुखदुःख असतील त्यामध्ये ते सतत सहभागी होत असतात आणि अनेक तरुण युवकांना त्यांनी व्यवसायामध्ये हातभार लावून मार्गदर्शन करणं हे नेहमीच केलेलं आहे. त्यामुळे असे सगळ्यांचे लाडके नानाजीबाग यांना सुद्धा आणि गौरव जाधव यांना मना 20 जुलै या तारखेला माझा मुलगा गौरव याचा वाढदिवस असतो. खरं तर वाढदिवस हे नाममात्र असतं आणि वाढदिवस आम्ही शक्यतो छोट्या खाणी करत असतो आणि कायम कोणाचा आमच्या मुलाचा असेल आमचा स्वतःचा असेल आमच्या कुटुंबातला कोणाचाही वाढदिवस आहे तो आम्ही शक्यतो 80% हा अनाथ आश्रममध्ये जाऊन आम्ही वाढदिवस करत असतो. त्यातल्या त्यात मग आदिवासी पट्ट्यात जाऊन किंवा आपल्या ग्रामीण भागामध्ये जाऊन त्यांना एकत्र करून आम्ही हा वाढदिवस करत असतो. परंतु आज वाढदिवसाचं निमित्त की आमचे जे हितचिंतक आहे आमचे गौरवचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी ठरवलं की आपल्याला या ठिकाणी आज वाढदिवस करायचा आहे आणि त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि ह्या वाढदिवसानिमित्त मला एकच सांगायचं का वाढदिवस हा
वर्षातलं आपल्या आयुष्यातलं एक दिवस 1 वर्ष कमी होत असतं, परंतु आपलं कमी होण्यापेक्षा आपण आयुष्यात किती काम केलं आणि याच्यापुढं किती चांगलं काम करायचं याचा एक ती आठवण म्हणून हा वाढदिवस करत आहे. आणि म्हणून मी माझ्या मुलाला गौरवला जास्त काही करायची, त्याला कष्ट करायची काही हे नाही, कारण फक्त आयत्या पिठावर रेषा ओढायच्या, पण त्या रेषासुद्धा ओढत्या आल्या पाहिजे. नाही तर आपण पाहत असतो की मुलं, आजकालची मुलं कुठंतरी वेगळा आदर्श घेऊन वेगळे विचार मांडतात, पण माझा मुलगा एक वेगळ्या अर्थाने एक वेगळं असं विचार मांडत असतो आणि सामाजिक कामात त्याला खूप रस असल्यामुळे तो माझ्याच पायावर पाय ठेवून आजपर्यंत काम करत आलेला आहे. याच्यापुढं सुद्धा मी अपेक्षा करेन का सामाजिक काम करत असताना एक निष्ठा आणि एक एकत्रितपणा आणि एक वचनी माणसाने राहावं असं त्याला मी नक्कीच सांगणार आहे. आणि म्हणून सामाजिक काम करत असताना परत एकदा मी सांगेन का कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार आपल्या हातून होणार नाही याची मी त्याला काळजी घ्यायला लावीन. परत एकदा मी त्याला माझ्या आपल्या ज्यांनी या वाढदिवसाला त्याला शुभेच्छा दिल्या त्यांनाच खऱ्या अर्थाने त्यांनाही धन्यवाद देतो. अनेक राजकीय मंडळी असतील, सामाजिक मंडळी असतील, आबापा मंडळ असतील, मित्र परिवार असतील, संपूर्ण मंडळ आपल्या इथं चिंतक या ठिकाणी आले आणि गौरवला वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा दिल्या. त्याबद्दल त्यांचे मी खऱ्या अर्थाने आभार मानतो. आणि परत एकदा गौरवला परत पुढील आयुष्य सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचे जाऊ अशी. स्टार न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे, सातपूर.